आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजितराव, बघा बघा तुमचे प्रताप. काय करणार हा? पत्रकाराच्या अंगावरती हात टाकून निघून गेलेत. सत्य किती बोचतं हे तुम्हाला दिसलंच असेल. नक्कीच काहीतरी हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. डॅड, मला वाटतं हे सगळं मुद्दाम कोणीतरी घडवून आणलंय. ही सगळी माणसं तिथं प्लॅन केल्यासारखी वाटतायत मला, कारण त्यांनी मला मुद्दाम कॉर्नर केलं त्यावेळेला. कदाचित तुमच्या अपोजिशन मधला कोणतरी माणूस असेल आणि तुमचं काय म्हणणं, त्यांचा हा फालतूपणा मी शांतपणे सहन करायचा. अच्छा, म्हणजे ते करतात ते फालतूपणा आणि तुम्ही करता ते काय? समाजसेवा. तुमचं आपलं सुरूच आहे. अहो, आयुष्यभर तुम्ही चुका करत राहायच्या आणि आम्ही ते निस्त राहायचं, एवढंच काम आहे का आमच्याकडे? लहानपणापासून तुम्ही एकतरी काम असं केलंय की ज्यामुळे तुमचा सार्थ अभिमान आम्हाला वाटावा? प्रत्येक वेळेला तुम्ही असं काहीतरी केलंय की ज्यामुळे तुम्ही गोत्यात आलात आणि तुमच्यामुळे आम्ही आलो. आणि प्रत्येक वेळेला आमच्या राजकारणातलं वजन आम्ही वापरून तुम्हाला सोडवलंय. मग त्याचा वापर स्वतःच्या मुलासाठी केला तर काय प्रॉब्लेम आहे? अरे, कुठून येतो तुमच्याकडे हा उन्मत्तपणा? सरपोतदार आडनावामुळेच ना. एक गोष्ट लक्षात घ्या, या सरपोतदार आडनावाची ताकद ही तोपर्यंतच आहे जोपर्यंत समाजात त्याचा मान आहे, वजन आहे. आणि तुम्ही हे जे गुण उधळलेत ना, त्याच्यामुळे सरपोतदार आडनावाचा मान आणि वजन दोन्हीलाही धक्का लागलेला आहे. जर तो मान आणि ते वजन संपलं ना, तर ज्या लोकांच्या समोर तुम्ही एवढा उन्मत्तपणा दाखवताय ना, ते पत्रकार, तो समाज आणि व्यवस्था तुम्हाला पळवून पळवून मारतील. मग त्यावेळेला तुमचा हा बाप काहीच करू शकणार नाही. डॅड, प्रत्येक वेळेला माझीच चूक असल्यावर का मला लेक्चर का देता तुम्ही? या सगळ्यात तुमची चूक आहे. रादर या वेळेला 100% चूक तुमचीच आहे. तुम्ही जबरदस्तीनं तुमच्या राजकीय फायद्यासाठी माझं लग्न स्वानंदी सोबत लावून द्यायला निघाला होतात ना, म्हणून घडलं हे सगळं. इट्स दॅट सिम्पल. ओके सुजितराव, डॅड काय करता तुम्ही? डॅड डॅड सुजितराव, तुम्हाला काय वाटलं मी गोळी चालवेन म्हणून? अरे, तुम्ही आमचे सुपुत्र आहात. मी कशी गोळी चालवीन? ही गन माहिती आमच्याकडे गेली 20 वर्ष आहे. तुम्हाला काय वाटतं? ते म्हणजे मला विचारा ना, किती वेळा मी ही गन वापरली,